मामाकडे आपल्याकडे तू मामाचा विषय माझा विषय मी देऊ शकत नाही अजिबात विषय मामांचा येऊन करू तुमचं दादा येतोस येतो कुठे जातोस आंघोळी करा झांग झालाय तुझा आम्ही तर मिथून जरा मस्त भात बीत झोडून झालंय भात बीत ठेवून पण झालं चाललोय जरा मस्त आंघोळीला आपल्या माणसाच्या विहिरीवर माणसाची विहीर तुम्हाला तर माहिती असेल ज्यांना आपल्या घरातले ज्या ओळखीचे त्यांना माणसाची विहीर माहिती असेल इकडे जर आपले कपाट आहे इकडे कपडे आहेत इकडे जर आप्पा आहे पाठी साहिल आणि पिंट्याचा येतोय सार्थक कडून आपण आता शॅम्पू घेतलाय आणि चाललोय पैसे कसले झाले पैशाची बात करतो ह्याला नुसतं काय बोललो की पैसे पैसे पैसा नुसता बघतो आणि ह्याचं घर बघाल तर हे ह्याचं घर आहे काय ह्याला बोला चला जाऊया आपण इकडं आपलं आप्पाही सगळे जरा उमेश जाधव भेटले त्यांच्याशी जरा बोलत बसला हो पोळ्या होत्या त्या पहिल्या 3 नरम होत्या मग मी पण 3च खाल्ल्या नंतरच्या कडक होत्या कडक म्हणजे काय शाप रूट होता सात काय हा 3 प्रकार आहेत तू दिसत त्याला आंघोळीला जाऊया तू आंघोळ घेतलीस ना खरंच आता पूर्ण सगळं ऊस ऊस वाटतो ऊस आहे बघा ऊसाची शेती सुकला ऊस पण सुकलेला ऊस त्यात विहीर पण नाही दिसत आहे चप्पल आपली हे आपल्या ऊसाच्या शेतीत पूर्ण आपली एक विहीर आहे जी आपण एक्सप्लोर करायला चाललोय त्याच्यावर आंघोळी जरा ती विहीर जरा एक्सप्लोर करूया आपण चला झाली आपली इथं हे बघा शपथ फुल ॲडव्हेंचर झालं मी इकडे कापू पिऊ शकतो जरा परत इग्नोर आणि बघा फुल पाहू शकता ऊस आमचा सुकला आहे त्या नांगरिंग कापू शकतो वगैरे त्याची थोडी धास्ती असते जरा आपली जरा विहीर आली आहे ऊस खाऊन दाखवणार आहेत सुकलेला ऊस मी तर खाऊ शकत तुमच्यासाठी हिरवा सगळी काढतो मजा नाही आता आंघोळ घ्यायला ह्याच्यात ही बघा आपली विहीर हा आता सही आहे अरे तू गप तुझं नुसतं काय ना काहीतरी असंच नाटक हे असं काय काढून अरे असंच काय अंग चोलायला आप्पा भेटलं पाहिजे की नको यार साबण लाव अरे पिंट्या घे ना तू बाल्टीत तर भर मग तो आप्पा असंच घेतो नुसतं तू पॅन्ट करशील पिंटू अरे पॅन्ट नाही करणार आहे अरे सार्थच ते पारशील येड्या आपण तयार झालोय कात्या आणायला विसरलो आपण शीट कात्या मग कशाला हातमिळ टाक पिंटू हातमिळ टाक सनसिल्क कपडे आणत होतो सनसिल्क आहे सनसिल्क आहे अरे ते केवढं अर्धा घ्यायला लागतं आता तुमच्या मुलं मार उडव कपूर पिठाला बोनशिप नाही आणली तो नाही त्याला कुठे एवढं आला बरं झालं थोडं बाकी काय नाही त्याला चालायला हे झालं स्वर्गुणातून नको माझा फोन आहे फोन आहे बाबू बस दिसतोय की बघा फोन खाई इकडे कपडे आहेत अरे अरे आप्पाचा फोन अरे नाही भिजा तो हे नाही भिजलाय आप्पा इकडे हो दादा तुझ्याशी सगळं नाश्ता इकडे बाबा प्लास्टिकच्या गोष्टींची म्हणून तर मी काय आणत पण नाही मी सूप पण नाही आणत आता रात्रीचं प्यायला आणि सुपारी खातोस ती पाण्यातली जा पटकन घे इथं हा आता किती मस्त वाटलं उन्हात मजा येईल जरा आंघोळी घ्यायला पटकन यायचं ना आंघोळी पेटरीवर अनसे तर जरा हे घर जरा फोडून जरा दे
हा म्हणजे जॉंग नाही घेते तेवढं बघा. मला परत बोला कोणतरी आंघोळीला हे बघ. हा घे. कुठला हम्म. माझा पण फोडलेला आहे बा अर्धा. तुला नको मी दाखवूया रे यार. अरे वरतीच दिसतोय तो, तोंड त्याचं दिसतंय फक्त येड्या. ह्याच्यानुसार काय दाखवून आंघोळीला आलो ना आपण, पोहताना दिसतं ना एवढ्या विहिरीवर आंघोळीला आल्यावर माणसं काय. देवाची पाणी पितो झटका आलाय माणसानं ती विहिरीत उचलली. अरे वरती रे समजू. अरे हो नुसतं करशील की अरे मला आभार पण मानायचे आहेत. आपली म्हणणी झाली त्याचं शीटर आपत. हा ते जेवणाच्या नंतर मान. मग तेव्हा पण साईल बोलशील हे कशाला उगी तू गप. एकदा होतं दुसऱ्यांदा सारखं सारखं घडी. कुठलं काय बोलतोय तो. अरे हो जाऊ दे आता. हात झाला सार्थक हो शॅम्पूला आपण म्हणत तर मला बोलतो 50 रुपयाला घरी. ठीक आहे कसलं 50 पेट्रोल टाकलं आप्पाच्या पैशाने टाकलेलं आहे ना. आहे बोलतो असं दिवर झालं टाकलं असं जरा हे करायचं. आप्पा यार कपडे हे किचून नका मस्त वाटलं. दुपारच्या आंघोळीला आलो पण केस जरा पातळ झाली दिसते नको तर मस्तपैकी जरा उन्हातनं मस्त आंघोळ केली. मस्तपैकी जरा मजा आली जरा आंघोळ करायला. लगेच नको साहिल कुठे दिसत. मळणीचा अजून आपण जेवले पण नाही चिकन, पण हा थोडा वेगळाच टाकणार. हा व्ह्यू मस्त वाटतोय जरा. व्ह्यू म्हणजे कारण आपण जरा घेतला ना जरा तर मस्तपैकी उन्हातून थंड पाण्याची आंघोळ घेतली. मस्त चाललं तर घरी. चला भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.